नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ॲव्हरेज। ॲव्हरेज म्हणजे काय? तर ॲव्हरेज म्हणजे मित्रांनो आपल्याला सरासरी काढायची असते। तर कोणत्या संख्यांची? तर ॲव्हरेजला आपण असं लिहू शकतो की ज्या संख्या असतील त्या सर्व संख्यांची बेरीज डिवाइडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे सर्व संख्या किती आहेत त्या। तर आपण एक्झाम्पलने पाहूया। तर एक्झाम्पल घेऊया। समजा 4 आणि 8 या दोन संख्या दिलेल्या आहेत, तर त्यांचा ॲव्हरेज आलेला आहे 4 + 8 डिवाइडेड बाय 2, म्हणजे 4 + 8 12 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 6। हा आपला या दोन संख्यांचा ॲव्हरेज आलेला आहे। तर आपल्याकडे समजा 3 संख्या असतील। सेकंड एक्झाम्पल, समजा आपण 3 संख्या घेऊ 1, 5, 9। तर या 3 संख्यांचा ॲव्हरेज काय असणार आहे मित्रांनो? यांचा ॲव्हरेज असणार आहे 1 + 5 + 9 डिवाइडेड बाय 1, 2, 3 संख्या म्हणून 3। यांची बेरीज 9 आणि 1 10, 5 15, 15 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 5। हा या संख्यांचा ॲव्हरेज आलेला आहे। तर आपल्याला एक्झाममध्ये असे काही क्वेश्चन विचारतात, तर आपण त्यांचा ॲव्हरेज पाहूया। तर आपला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। तर पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती? मूळ संख्यांची सरासरी किती? तर पहिल्या 5 मूळ संख्या कोणत्या? तर ज्या संख्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या, म्हणजे 2, 2ला फक्त त्याच संख्येने भाग जातो, 3ला सुद्धा त्याच संख्येने, 5ला, त्यानंतर 7ला, 11ला, त्यानंतर 13ला। पण आपल्याला 5च घ्यायचे आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 या 5च घेऊया, 13 क्रॉस। तर मग ह्या 5 संख्यांची सरासरी किती? तर त्या संख्यांची बेरीज 2 + 3 + 5 + 7 + 11 डिवाइडेड बाय 5 संख्या म्हणून 5। तर त्यांची बेरीज किती झाली? 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28, 28 म्हणजे 28 डिवाइडेड बाय 5। तर यांचं किती आलं? 5, 5 10 5 15, 5 5 25, इथे दिला पॉईंट, राहिले 3 3 ठेवले 0, 5 30, 5.6 आन्सर आलेला आहे। हे आपलं ॲव्हरेज आलेलं आहे मित्रांनो। तर आता आपण अजून काही एक्झाम्पल पाहूया। सेकंड एक्झाम्पल, पहिल्या 5 त्रिकोणीय संख्यांची सरासरी किती? त्रिकोणीय संख्यांची सरासरी। तर मित्रांनो, हे एक्झाम्पल आपल्याला हे असे क्वेश्चन आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप वेळा विचारले जातात। सरासरी किती? तर त्रिकोणीय संख्या म्हणजे कोणत्या संख्या? तर मित्रांनो, त्रिकोणीय संख्या म्हणजे जे बिंदू की त्यापासून त्रिकोण तयार होईल। फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, 1 ही त्रिकोणीय आहे,
1 त्यामध्ये 2 ॲड केलं का 3, 3 मध्ये 3 ॲड केले की 6, 6 मध्ये 4 ॲड केले की 10, 10 मध्ये 5 ॲड केले की 15, 15 मध्ये 6 ॲड केले की 21. म्हणजे इथे 2 ॲड करायचे, इथे 3, इथे 4, इथे 5, इथे 6, इथे पुढे काढायचे असल्या तर 7, असं एक एकने वाढवत जायचं. आता आपण पाहूया त्रिकोणीय संख्या म्हणजे कोणत्या संख्या. त्रिकोणीय म्हणजे आता इथे एक पॉईंट घेतला आपण, त्यानंतर त्रिकोण होण्यासाठी अजून 2 पॉईंट घ्यावे लागतील, इथे 3 घ्यावे लागतात, तरच तो त्रिकोण कंप्लीट होतो. त्यानंतर इथे 4 घ्यावे लागतील, 1 2 1 2 3 आणि 1 2 3 4 असं. तर ह्या असतात त्रिकोणीय संख्या. तर आपल्याला पहिल्या 5 त्रिकोणीय संख्या काढायच्या आहेत. तर पहिल्या 5 1 2 3 4 5, 1 ते 15 पर्यंत. यांची सरासरी काढायची, त्यांचा ॲव्हरेज काढायचं आहे. तर आपण 1 + 3 + 6 + 10 + 15 / 5. तर यांची सरासरी किती येणार मित्रांनो? 3 आणि 1 4, 4 आणि 6 10, 10 आणि 10 20, 20 आणि 15 35 / 5, 5 5 25, 5 36, 5 7 ते 35. आपला ॲव्हरेज आलेला आहे 7. तर मित्रांनो, यानंतर आपण मित्रांनो पुढचं एक्झाम्पल घेऊया. पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर कोणते? तर 1 पासून पुढे कितीपर्यंतही नॅचरल नंबर असतात. त्यांचा ॲव्हरेज काढताना आपण समजा पहिल्या 5 1 + 2 + 3 4 आणि 5 / 5 यांचा ॲव्हरेज आपण तसं काढू शकतो. यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा आहे मित्रांनो. तर याचा आपण ॲव्हरेज काढूया अगोदर. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 13 14 आणि 1 15 / 5 = 3. हा आपला ॲव्हरेज आलेला आहे. तर मित्रांनो, ॲव्हरेज नैसर्गिक संख्यांचा ॲव्हरेज काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो आहे n × n + 1 / 2 × n. इथे n कॅन्सल, तो फॉर्म्युला राहतो n + 1 / 2. म्हणजे सर्वात शेवटची संख्या +1 / 2. तर त्याप्रमाणे सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. शेवटची संख्या आहे 5 + 1 / 2 म्हणजे 6 / 2 = 3. याप्रमाणे सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. तर मित्रांनो, इथे आपण नैसर्गिक संख्यांची सरासरी ही त्यांची मिड संख्या असते, मिड व्हॅल्यू असते. मिड व्हॅल्यू म्हणजे 5 संख्या आहेत 1 2 3 4 5. तर यांची मधली व्हॅल्यू कोणती? तर इथे 2 शेवटचे आहेत, त्यानंतर ही पहिला टप्पा, इकडे पण पहिला टप्पा, त्यानंतर हे दोन्ही जेव्हा 2-2 पावले चालल्यानंतर जो सेंटर येईल तो आपला ॲव्हरेज असतोय, म्हणजे मिड व्हॅल्यू येते ती. तर इथे काय आलेली आहे? मिड व्हॅल्यू 3, म्हणजे 3 हा आपला ॲव्हरेज आहे. तर मित्रांनो,
आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.